हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील बस स्थानकावर रविवार दिनांक 25 मे रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि साधू संतांच्या हस्ते आणि हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीने आकाश सप्तरंगांच्या रंगांनी न्हावून निघाले। शिवप्रेमींनी दिलेल्या जय भवानी जय शिवाजी या गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला। यावेळी लोकवर्गणीतून 35 फूट उंच उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी हार फुलांनी सजवलेल्या चौथऱ्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात साधू संतांनी पूजन केले आणि भगव्या कपड्याने झाकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कपडा बाजूला करण्यात आला। 4 महिन्यांपासून झाकून ठेवण्यात आलेल्या पुतळ्याचे लोकार्पण यावेळी करण्यात आले। यावेळी कपडा बाजूला होताच उपस्थित हजारो शिवप्रेमींनी छत्रपती शिवरायांचा जय जयकार करत आनंदोत्सव साजरा केला। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। यावेळी नागरिकांनी अभूतपूर्व नेत्रदीपक सोहळा याची देही याची डोळा अनुभवला। यावेळी या अनावरण सोहळ्यासाठी आलेल्या प्रमुख मान्यवरांचे आणि साधू संतांचे शिवस्मारक समितीच्या वतीने सत्कार आणि पूजन करण्यात आले। तर घाटनांद्रा वासियांचे कित्येक दिवसांपासूनचे स्वप्न अखेर सत्यात उतरल्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। यावेळी उपस्थित साधू संतांसह अंबादास दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आपले मनोगत व्यक्त करून पुतळा स्थापनेसाठी विरोध करणाऱ्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला। यावेळी नागरिकांनी देखील त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या भाषणास दाद दिली। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नथू मोरे, संदीप मोरे यांनी केले, तर आभार शिवप्रतिष्ठान समितीचे अध्यक्ष दिगंबर मोरे यांनी मानले। या सोहळ्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराज, दयानंदगिरीजी महाराज, सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज, ओंकारगिरी महाराज, सर्वानंद सरस्वती महाराज, रोहितपुरी महाराज या साधू संतांसह ठगणगाव भागवत, सुरेश बनकर, सुनील मिरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे, ग्रामविकास अधिकारी प्रभाकर धोड, भाऊसाहेब ढमाले, चितानंद महाराज, लखन ठाकूर, शिवादादा गौर आदींसह सिल्लोड तालुक्यातील हजारो शिवप्रेमी आणि महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी शिवस्मारक समितीच्या सदस्यांसह सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लहुजी घोडे, रंगराव बावस्कर, अनंत जोशी आदींसह महिला पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले। त्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण या ठिकाणी आले आहात। जे जे या ठिकाणी बसलेले त्या सर्वांचं आणि ज्यांचं विशेष सहयोग या ठिकाणी लागलं, साधू संत असेन आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे विधान परिषदेचे विरोधी एक दमदार, शक्तिशाली आणि आपलं जे म्हणणं आहे, आपला जो विचार आहे अत्यंत निर्भीडपणे जे मांडतात असे देवीचे भक्त म्हणजे अंबादास दादा दानवे, की त्यांच्या विनंती करायची आहे, काही उपदेश नाही करायचा, विनंती करायची आहे की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असं ज्या भूमीचं वर्णन केलं जातं त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ चालवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाले होते। आणि ज्यावेळेस निष्काम कर्म कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हा जो निष्काम कर्मयोगाचा सिद्धांत ज्यावेळेस सांगायला लागले, म्हटले अर्जुन, हा जो सिद्धांत आहे, हा जो निष्काम कर्मयोग आहे, सर्वात पहिलं मी सूर्याला सांगितला होता। अर्जुनाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, सूर्य अनादि आहे, आपण आता जन्माला आलो। भगवान श्रीकृष्ण म्हटले की नाही, सगळे सदस्य आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे सर्व गावकरी,
तर आपण काहीही निर्माण करू शकतो. हो का नाही सांगा? मला असं वाटतं पक्षनेता म्हणून आलो नाही मी, तर छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून मी इथं आलेला आहे. जी ताकद असते, जी रग असते, फक्त त्याची मजा काही और असते. संत महात्मे आमच्या मागे आपण छत्रपती शिवरायांच्या काळात बघितलेलं आहे. संत छत्रपती शिवरायांना समर्थ रामदासांचा, संत तुकारामांचा आशीर्वाद होता. शेवटी आध्यात्मिक शक्ती आणि राजकीय शक्ती असंही म्हणता येणार नाही की राजकीय लोक काही कामाचे नाही, असंही म्हणता येणार नाही. परंतु या राजकीय लोकांच्या मागे जर आध्यात्मिक शक्ती उभा राहिली तर मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होत असतात. नाही तर मग बाकी कोण निर्माण होत असतात सिल्लोडला सांगायची गरज नाही, सांगायची गरज नाही. आपण मला आठवतं मी एक दिवस चिंचोलीला आलो होतो आणि या गावातले सगळे मंडळी आठवड्याभर किती दिवस उपोषण चालू होतं तुमचं? फक्त एक दिवस सांगितलं उभा राहायला म्हणाला आणि चांगली तलवारीला धार लावलेली तलवार हातात आहे म्हणा, सांगून टाका. बरोबर आहे का नाही? आमच्या नादी लागायचं नाही, गरज नाही. चूक आहे का? बरोबर आहे झाला. महाराज मी जिल्ह्यात कोणाचा फोन येऊन त्यांना सांगतो लीगल पुतळा करा, परवानगी घेऊन करा. परवानगी असले ना, अरे शिवाजी काही गावातून फोन येतो, दादा सकाळी 4 वाजता या शिवाजी महाराजाचा पुतळा आम्ही आणणार आहे पूजा. 4 वाजता कशाला? शिवाजी महाराज आपल्या गावात वाजत गाजत आले पाहिजे, सोबत पोलीस पण पाहिजे. परवानगी घेऊन करा. काही नाही 15 दिवस लागतात परवानगीला. बरोबर आहे का नाही? 15 दिवस 3 आठवडे लागतात आणि 2000 रुपये खर्च येतो फक्त परवानगीला. माहिती आहे का तुम्हाला? आणि त्यामुळे शिवाजी महाराज कशाला अनधिकृत बसवायचे? अधिकृत बसू, गावागावात बसू, परंतु परवानगी घेऊन बसू. लक्षात. आणि मला असं वाटतं मी त्या दिवशी इथं आलो होतो, सगळे अधिकारी आले होते, जागा देत नव्हतं सरपंच. अरे तुझ्या बापाची जागा आहे का? तुला पण 4 फूट जागा लागणार आहे फक्त. 4-6 फूट जागा लागणार आहे तुला, बाकी काय तुझ्या बापाची जागा आहे सगळी. बरोबर आहे का नाही? तुला 6 फुटामध्येच टाकायचं, आतमध्येच बुरायचंय तुला पण. आणि तू शिवाजी महाराजाला जागा देत नाही. शिवाजी महाराज हिंदूंना मुसलमानांना सोबत घेऊन जाणारे होते. शिवाजी महाराज या सैन्यातील मुसलमान होते. शिवाजी महाराज त्या मुस्लिमांच्या विरोधातले नव्हते. आणि म्हणून जरा इतिहास सगळ्यांनी समजला पाहिजे, म्हणजे मुसलमानांनी पण समजला पाहिजे, हिंदूंनी पण समजला पाहिजे. प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर.